वा 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 10 वाजले तरी बी साहेब झोपेले आपली अजून. अय भिकार चोटा उठ ना. काय झालं हो पप्पा, काहून आलो राहिले? अरे उठ ना लवकर, पोरगी पाहायला जायचंय आपल्याला आज. पोरगी पाहायला? तुम्ही दुसरं लग्न करू राहिले काय? अरे भिकार चोटा तुला पोरगी पाहायला जायचंय. हो वाव. वाव टाव नको करू, 8 दिवसापासून आंघोळ केली नाही तो. साबण लावून चांगली आंघोळ कर, वास सुटला तो अंगाचा. अहो पप्पा, आपल्याकडे साबणच नाही आंघोळ करायला. अरे भांडे घासायची साबणीने आंघोळ करायची, मी त्यानंच करू राहिलो. तुम्ही बसा तिकडे, मी आलो आंघोळ करून. लवकर ये. अहो पप्पा, तुमची एक बिडी फुकूस तर येतो मी. का रे, तो खरंच आंघोळ केली का नुसतं तेल पाणी लावलं? तुमची शपथ. मै शपथ न घालू, टाकशील मला मारून रिकाम टावळ्या. आणि ते केस असे काय केले घोड्यावानी तैट? अहो पप्पा, थंडीने तशीच होते ते. आई शौर्या, मी आलो. तू कशाला आला? शौर्याला पोरगी पाहायसाठी जायचंय ना, त्यासाठी आलो मी. म्या तर गावात दवंडी देऊन सांगितलं नाही, मग तुला कसं काय कळलं? अहो पप्पा, मी फोन करून सांगितलं त्याला पण घ्यायचे आपल्यासोबत. अरे पोरगी तो लग्नासाठी पाहिजे आहे, या दलिंदरासाठी नाही. हो काका, इज्जत काढवायला मग तुम्ही. इज्जत आहे का तुला गावात? का रे ऐ दलिंद्रा, तो यामुळं मा पोरग बिघडलं. तुमचं पोरग इतकं शांत बी नाही, बिडी आणि जायची चोरून तुमच्या. ते बी पित होतं आणि मला बी पाजित होतं. आता समजलं, माया बिड्या कुठं हरपा जाय ना कुठं जात जाय. ऐ श्याम्या, तुला याच्यासाठीच बोलवलं का म्या? मग तो बाप्पा आहे ना, का शांपण करायला. तो बापाला बी असंच बोलतो का रे तू? चुकून निघलं ते काका तोंडातून. आता असं उलट सिधं बोलशील ना, तोंडच फोडीन तो आलं. काय तमाशा लावलाय ह्यो? जायचं नाही तुम्हाला पोरगी पाहायला? जायचंय ना, लगेच निघायचंय. आटपा मग, टाकलेलं तेल लावा, निघा. पुरी वाला तिथं गेल्या लंबे लंबे फेकायचे आहे. काका तुम्ही टेन्शन ना घेऊ ना, मी आहे ना. तू तिथं गेल्यावर चुपच बैस बनवती. तिथं गेलो जसा शहाणपणा केला ना, कमरातून मोडतो तुला. काही नाही करत होते हो, मी आहे ना. तुम्ही निघता इथून का लाथा मारून काढून देऊ? चाललो आम्ही, पहिलंच उशीर झाला आम्हाला. पाहुणे हो, रस्त्याने काही तकलीफ तर नाही झाली येताना? तकलीफ काय होणार आहे, कारण आलो आम्ही. कार बी काय तुमच्याकडं? अहो आमची कशाची, भाड्याची गाडी आलो आम्ही. हा कुळकुळा एवढे दाखल करून दाखवू राहिला. कमून नाही. पाहुणे हो, पोहे चालतील का? अहो पोहे कसे चालतील, त्यांना पाय थोडं द्या. तू चूप बसतो का दलिंदरा? आता घरी काढून देईन. आता मी माहिती म्हणतो, शब्द बी काढत नाही. लई मजाक करतो ते पोरग. हा, मजाक मजाक मध्ये व्हायले ते, त्याच्यामुळे तसं करतो ते. बोलवा मग पोरीला. सोने, ऐ सोने. वाव, काही भारी नाव आहे. सोनी, राहुल सोनी. पप्पाने सांगितले पाहुण्यात एकच लोटे मोठी फेकायची. हॅलो, हा 1 मिनिट विचारून सांगतो. पप्पा, आपला ड्रायव्हर म्हणून राहिला आपलं हेलिकॉप्टर कुठं लावायचं आहे. अरे हेलिकॉप्टरला ड्रायव्हर नाही राहत, पायलट राहतो. आणि तू तर भाड्याच्या गाडीत आला रे, आणि तो इकडे हेलिकॉप्टर आहे. मजाक मजाक करू राहिले पोरं, मजाक करायची सवय ना. घ्या पाहुणे हो, चहा घ्या. राहुल बिस्किट खिशात घालून घे, फुकटचे परत भेटणार नाही. अरे खाताड्या, याच्या दिशा बिस्किट पाहिलं नाही कधी तो. नवरदेव शाळा किती शिकेली? 15वी पास आहे मी. काय काम करते नवरदेव तुम्ही मग? रिकामे कामं, आम्ही दोघं गावात येऊन रिकामे कामं करतो. अरे खेकड्या, तू लगन जमाला आला मॉडेल आलं तू माय पोराचं. हे रिकाम टवळा आणलं का तुम्ही सोबत त्याला? आम्ही नाही आणलं त्याला, मागं लागून आलं ते. पोरीला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. किती बॉयफ्रेंड आहे? ऐ खेकडे, अशी दिसी माई पोरगी. आता दोन तोंडातून शब्द काढला ना तो दातडच पडतो मी. मला सांग, इंग्रज भारतामध्ये केव्हा आले होते? अहो पाहुणे हो, लग्नाचे प्रश्न विचारा, हे काय फालतू प्रश्न विचारू राहिली? तो किती लग्न व्हायले? अरे दलिंदरा, उलटा पायदा व्हायले का तू? कामाचे प्रश्न विचार ना. तुला काय काय कामं जमते? मला ना इंस्टाग्रामला रील्स काढायला जमते, फोटो काढायला जमते, सेल्फी काढायला जमते, आणि पोराला चुना लावायला जमतो, आणि कराटे पण जमते. अहो पप्पा, पोरी बिगडे दिसते राव पोरगी इथं. आपण जर शिल्लक बोललो ते साड्या घरादाराला धरून कुठे नाही. काही होत नाही, लग्न झाले सुद्धा त्याबरोबर पोरी. तो सारखे बिगडे काट्याला चांगली पोरगी नसती भेटत. बेटा तुला स्वयंपाक काय काय जमतो? खिचडी. अजून काय काय जमतं? भात, राईस, बिर्याणी. खिचडी भात राईस एकच आहे ना मग. तू चुपणारे खेकड्या, तुला कशाची आवड आहे? मला झोपायची, टीव्ही पाहायची, नाही तर खायची आवड आहे. मेला रे बोरावल्या, भांडे पण यालाच घास नाही, स्वयंपाक बी यालाच करणे. मग आता मग आम्ही हा समजू काय अरेच त्याला? मला 2-3 पोरांना प्रपोज केलेलं आहे. मी त्यांची घरची प्रॉपर्टी पाहते, मग मी तुम्हाला सांगते. त्यांच्या घरी जर प्रॉपर्टी जास्त असेल तुमच्यापेक्षा तर मी त्यांच्याकडे जाईन, नाही तर मग मी तुमच्याकडे येईन. अहो पाहुणे, तुमचं पोरग काय काम करतो? गोट बिझनेस. म्हणजे काही बिझनेस करतो काय? नाही हो, ते बकरे वळेच काम करतो. उठा इथून, किती गावात चौकशी करायला मला वाटतं सरकारी नोकरीलाच पोरग तुमचं. अरे तो पोरगी पाहिजे ना आधी, किती लफडे बाजे.